नमस्कार भावांनो बहिणींनो. काल दाजी सोबत पाणी आणायला गेले ते पाण्यावाले दादा आलेच नव्हते. मग जारचं पाणी पित होतं ते आणायला गेले तर मग बाहेरचा व्हिडिओ काढून आणला. ते आला हरसूबाई अंडे आणायला गेलता. ते कडाफेले चांगलाच नाही निघला आपला पलंग. तर कडाफे आज चालले होते. पप्पा जायले त्या कडाफे घेऊन. हे पा पणगाचे हाल. हा पणगाचे हाल पा आपल्या. कडाफा घेऊन गेलेत ते म्हणे. हो एल्डिंग देऊन आणतो म्हणे. आज पप्पाला गावाला जायचंय. हा त्या कपड्याला हे करायला सांगितले द्यायला 3 ड्रेसला. मग आता कसं रे बाय कडा हे काढलेत तर आता दुकान उघडं नसन दुकानात नेऊन टाकले तर जाय टाक. मग कशावर करशील तू आता त्याला आज जायचंय असं वाटलं मला. लय गरमी आहे आमच्या इकडे. लय गरमी व्हायला लागली. नेमकाच तुमच्या ताईने स्वयंपाक केलाय. आज मुगाची डाळ टाकून केली पानगोबी. आणि हिडो कसा वाटतोय तर पहा मग भावांनो बहिणींनो. ते हिडो ते मी काढून आणले. आज चाललो आम्ही पाणी आणायला. आम्हाला नव्हतं प्यायचं पाणी. ते दादा आले नव्हते आहे ना जारवाले. हे तुमचे दाजी. काय बाहेर ऊन आहे. लय ऊन आहे बाहेर. रिक्षात असून पण गरमी होती माणसाला. गरम बापा आहेत गरम. तुम्हाला उन्हातली सवय नाही व. मेहनत करता मेहनत. हो त्या पण आमच्या इकडे गाई कशा आहे. तोंड दिसलं नाही त्या गाईचं. रोड चालूच आहे का नाही. लय रोड वाटलं. भैयाचा मूड नव्हता आमच्या पण मी आणले त्यांच्यासोबत. आणि मी आले त्याच्यासोबत. आता कपड्याचं दुकान आहे टोप्या अंगुराच्या गाड्या हे सगळे अंगूर हे ते. हे पा आता इथं काय नाही टरबूज आहे. इथं गोळ्याची लारी आहे. इथं गोळा आणि पाणी घ्यायला आलतो. दुसऱ्या रस्त्यानं. बरं घरी काहीच काम नाही राहील मग आता. हो भैया म्हणतोय त्यासोबत येऊच नाही वाटत मला. हा तापीवर लय मजा येते. ते म्हणते तापीकडे चला ना पप्पा. नाही मजा आली पण तुमच्या सोबत येऊन मजा आली. हा मजा आली तर मग तुम्हाला मजा. भैयाला नाही येत मजा. मला मजा येते बापा फिरायला. काय हा त्याला मित्र संगी येते. भैयाला का लहान लेकरू असलं ना तेवढं माय बाबा संग मजा येतात लेकराला. एकदा 10वीत गेलं की मग त्या मित्रासंग मजा येते. पा भावांनो बहिणींनो दाजी कसा ऑटो चालवते. आज दिवसाचा टाइम आहे म्हणून दाखवायला लागली. पा मस्त ऑटो चालवते. मस्त चालवते. हो वा 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 वा. भारी चालवते. व्हेरी नाईस. बाहेरचं वातावरण नाही भारी यायला लागले. एकदम छान. भैया स्पेशल घरचा ड्रायव्हर असल्यावर काहीच नाही एवढं काढायला टेन्शन. दुसरं कोणी ऑटोत असलं तेव्हा लाज वाटते माणसाला.